नमस्कार मित्रांनो, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये माणसाच्या आयुष्याची जडणघडण ही इतकी चाकोरीबद्ध, इतकी बंदिस्त आहे की त्याचं स्वरूपही खूप मर्यादित आणि खूप छोटं राहिलं आहे. एखाद्याचा जन्म झाला की बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं, संसार आणि एक दिवस मृत्यू. खरं म्हणजे या चौकटीच्या पलीकडचं जीवन जी माणसं जगू शकलीत ती आयुष्यात खूप मोठी होतात. हे जरी खरं असलं तरी आयुष्यात मोठं होण्याचं स्वप्न बघणारी माणसं मात्र फार थोडी आहेत. उर्वरित संपूर्ण समुदाय या चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याकडेच त्याचा कल असतो आणि मग त्यातलीच एक एक गोष्ट साध्य करण्यासाठीची त्याची धडपड सुरू राहते. किती छोटी आणि किती मर्यादित स्वप्न असतात आपली. म्हणजे शिक्षण झालं की नोकरी झाली की छोकरी, म्हणजे मुलगी असेल तर छोकरा, मग मुलंबाळं, मग एखादी गाडी, छानसं घर आणि अगदीच पलीकडे जायचं असेल तर सिंगापूर, मलेशियाची एखादी ट्रिप. याच्या पलीकडची स्वप्न बघणारी माणसं किती असतील एकदा विचार केला पाहिजे आपण. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी तर दादरच्या चाळीमधून बाहेर पडून दूर कुठेतरी डोंबिवली कल्याणच्या पलीकडे एखादा रेल्वे स्टेशनपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असला तरी चालेल, पण एखादा फ्लॅट जर विकत घेता आला तर जीवन कृतकृत्य झाल्याची भावना मनात असणारी माणसं, किंवा आयुष्यात काही करून एखादी नोकरीच मिळाली पाहिजे, ती एकदा मिळाली की मग आयुष्य सुखी समाधानी होईल असं मानणारी माणसं किती असतील. तर मला असं वाटतं की समाजातली बहुतांश माणसं एवढी मर्यादित स्वप्न बघणारीच आहेत. मग आयुष्यातला साधारणतः ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंतचा काळ हा 20-22 वर्षापर्यंतचा काळ असतो. तो शिक्षणात निघून जातो. तिकडे युरोप, अमेरिकेमध्ये वयाची 12-13 वर्ष झाले की पोरं घराबाहेर पडतात. स्वयंपूर्ण होण्यासाठीची त्यांची धडपड सुरू होते आणि मग शिक्षण आणि अर्थार्जन असे दोन्ही गोष्टी त्यांच्या सुरू होतात. आपल्याकडच्या समाजव्यवस्थेमध्ये मुलांचं शिक्षण ही आईवडिलांची जबाबदारी आहे. ठीक आहे, ती आता रचनाच तशी आहे, त्याच्यामुळे आपल्याकडची व्यवस्था तशी आहे असं आपण मानू. त्याच्यामुळे पूर्ण शिक्षण होईपर्यंत काही पोरं घराबाहेर पडत नाहीत. अपवाद आहेच, पण बहुतांश मुलांचा जर आपण विचार केला तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं घरीच असतात. तोपर्यंत वयाची 20-22 वर्ष निघून गेलेली असतात. मग शोध होतो नोकरीचा, कारण आपण आयुष्यात नोकरीच केली पाहिजे असं सगळ्यांचं ध्येय असतं. शिकायचं कशासाठी तर ते नोकरी मिळवण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी. पण आपण एखादं छान उद्योग थाटू शकतो, आपणही 5-50 लोकांना रोजगार देऊ शकतो, याच्या दृष्टीने विचार करणारी मुलं किंवा त्यांना प्रोत्साहन देणारे पालक हे फार कमी असतात. उलट सगळ्यात सोपं काय तर नोकरी मिळवणे. मग ती नाही मिळाली की सरकारला शिवीगाळ करत राहायचं, बेरोजगारी किती वाढली आहे याच्यासाठीची दूषणं देत राहायचं. हे आपण करतो. तर सांगायचा मुद्दा असा की मग शिक्षण संपलं की मग नोकरीसाठीची शोधाशोध सुरू होते. त्याच्यात 2-3 वर्ष निघून जातात. मग नोकरी लागली की मग त्याचं लग्न झालं पाहिजे याच्यासाठीचा तगादा सुरू होतो. आणि माणसाच्या आयुष्यातलं एक ध्येय जे आहे ते लग्नाचं पण आहेच. आयुष्यात काय काय करायचं याची यादी जर सगळ्यांना करायला सांगितली तर लग्न हा एक विषय त्यातला असणारच बहुतेक लोकांच्या यादीत. तर मग नोकरी एकदा मिळाली की मग पुढचं उद्दिष्ट काय तर लग्न करायचं. एकदा लग्न झालं की मग मुलं झाले पाहिजे याच्यासाठीची चिंता त्या जोडप्यापेक्षाही आजूबाजूच्या लोकांनाच अधिक पडलेली असते. त्याच्यामुळे मग एकदा मुलांना जन्म घालण्याचा निर्णय झाला, मुलं जन्माला आली की पुन्हा तेच चक्र सुरू होते. मग त्यांचं संगोपन, त्यांचं बालपण, त्यांचं शिक्षण. मग ती मुलं मोठी होईपर्यंत याला आपण आपलं आयुष्य जगायचं राहूनच गेलं याची कल्पनाच राहत नाही. आपल्या पण काही इच्छा होत्या, आपल्या पण काही आकांक्षा होत्या आणि हे मुलांचं करण्याच्या धडपडीत आपण ते तर विसरूनच गेलो. याची जाणीव होईपर्यंत तो वयाच्या 40-50 पोहोचलेला असतो आणि मग त्याला वाटायला लागतं, मग त्याला आठवतं की आपली पण एक बकेट लिस्ट होती, आपल्या पण काही इच्छा होत्या, आपल्या पण काही आकांक्षा होत्या, त्या तर पूर्ण आपण करूच शकलो नाही. मग आता करता येईल का? मला असं वाटतं की मी अनेक या वयातल्या लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा
बकेट लिस्टची कल्पना किती लोक करत असतील माहीत नाही, पण आपण खूप काही करायचं राहून गेलं आहे असं मानणारे लोक बरेच आहेत. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की हे सगळे वयाचे टप्पे आहेत. 40, 50, 60 वर्ष, 80 वर्ष, यातल्या कुठल्याच टप्प्यात आयुष्य संपत नाही, थांबत नाही. त्याच्यामुळे एक टप्पा संपला की ती नवीन टप्प्याची सुरुवात आहे असं आपण मानलं पाहिजे. तसं जर केलं तरच आपण आयुष्य आनंदाने जगू शकू, समाधानाने जगू शकू. नाहीतर आतापर्यंतचं आयुष्य तर आता आपलं संपून गेलं अशा दुःखात किंवा वेदनेतच आपण राहू. त्याच्यामुळे एक टप्पा संपला की ही आता नवीन टप्प्याची सुरुवात आहे असं मानून जेव्हा तो आनंदाने माणसं पुढचं जीवन जगायला सुरुवात करतील, तेव्हा तो पुढचा जो टप्पा आहे तो पण तेवढ्याच सहजतेने मागे पडेल. वयाच्या 40-50 असलेल्या माणसांची स्वतःची एखादी बकेट लिस्ट असावी का? मला असं वाटतं की असलीच पाहिजे. म्हणजे कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येईल की वयाच्या 50 नंतर आयुष्याला सुरुवात केलेली, वयाच्या 50 नंतर उद्योगांना सुरुवात केलेली माणसं या समाजात, या जगात आहेत आणि ती यशस्वी झाली आहेत. एकीकडे ही धडपड आपण करू शकतो, दुसरीकडे इच्छा आकांक्षा ज्या पूर्ण करायच्या राहून गेल्या आतापर्यंत, वेगवेगळी कारणं असतील. कदाचित आर्थिक विवंचना असेल, कदाचित आर्थिक समृद्धी सुबत्ता असतानाही अजून कुठल्या तरी कारणांमुळे आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकलो नसेल, तर ती पूर्ण करण्यासाठी वयाचा कुठलाच टप्पा हा बाधा ठरू शकत नाही. आपण कुठूनही सुरुवात करू शकतो. मग साधं इंग्रजी शिकण्याच्या वेळापासून तर समुद्राची सफर करण्यापर्यंतची कुठलीही आपली स्वप्न असू शकतात. जगभरात फिरून यायचं आहे हे आपलं स्वप्न असू शकतं, विमानाने प्रवास करायचा आहे हे आपलं स्वप्न असू शकतं. पण ते स्वप्न असली पाहिजेत. आपल्या इच्छांची, आकांक्षांची पण एक बकेट लिस्ट असली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठीची धडपड पण आपली असली पाहिजे. फक्त एकच आहे की विदेशात प्रवास करून येण्याची जर आपली इच्छा असेल आणि आपल्या यादीत अगदी युरोप, अमेरिका, स्वित्झर्लंड सारख्या देशांची नावं असतील तर काहीच हरकत नाही. फक्त या यादीमध्ये एखादं ठिकाण डॉक्टर प्रकाश आमटेंचं जगप्रसिद्ध सेवा केंद्र असलेलं हेमलकसा ते पण असलं पाहिजे. शिवाजीराव पटवर्धनांचं तपोवन नावाचं कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी काम करणारं एक केंद्र आहे. तिथेही एखादी भेट आपल्याला आयुष्यात कधीतरी देता आली तर ती देण्याचा निर्धार नक्की असला पाहिजे. पुस्तकं वाचायची राहून गेली असतील, जे घरात काचेचं कपाट आहे त्यात ठेवलेली खूप सारी पुस्तकं आहेत, पण आयुष्यात इतका वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी राहिलो की त्या पुस्तकाच्या कपाटाकडे लक्ष देण्याची कधी फुरसतच झाली नाही. मित्रांनो, खांडेकरांचं ययाती असेल, शिवाजी सावंतांचं मृत्युंजय असेल, श्यामची आई असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं हू वेअर शूद्राज किंवा मग अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर, ही सारी पुस्तकं आयुष्यात एकदा तरी वाचली पाहिजे अशीच ही पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे आपल्या बकेट लिस्टमध्ये या पुस्तकांची यादी पण असू शकेल. अरुण दातेंच्या गळ्यात भिजलेला सूर असेल, जीवनाचा अर्थ गझलेतून मांडणारे जगजित सिंग, हरिहरन यांचे शब्द असतील, सुफी गीतांच्या माध्यमातून रसिकांना धुंद व्हायला भाग पाडणारी आबिदा परवीन असेल. हे सगळे आवाज कधीतरी शांत मनाने ऐकले पाहिजेत असे आहेत. ही सगळी गाणी ऐकणे हा आपल्या बकेट लिस्टमधला विषय असू शकतो. कुठलाही विषय आपल्या बकेट लिस्टमध्ये असू शकतो. दुसऱ्यांसाठी जगायचं असं आपण ठरवू शकतो. एखाद्या वृद्धाश्रमाची भेट हा आपल्या बकेट लिस्टमधला विषय राहू शकतो. आपल्याला जे वाटत असेल ते काम करण्याचं आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर आपण हे ठरवू शकतो. पण काहीतरी ठरवण्याची गरज आहे, कारण तीच आयुष्याची खरी सुरुवात आहे.